पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या भिगवडला रेल्वे गाड्यांचा थांबा देण्याच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलन करण्यात आलं। या स्थानकावर कोरोनातल्या लॉकडाऊनपासून एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला। शासकीय तसंच शैक्षणिक, औद्योगिक नोकरीसाठी कामानिमित्त पुणे, सोलापूर आदी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय। नालासोपाऱ्यात रिक्षा चालकांनी अवैध मॅजिक विरोधात आंदोलन केलं। शहरामध्ये खासगी मॅजिकला परवानगी नसताना अवैध मॅजिक वाहतूक करतात आणि त्यांच्यावर आरटीओ प्रशासनानं कारवाई केली नाही तर शहरातल्या रिक्षा विरार आरटीओ कार्यालयामध्ये जमा करू असा इशारा यावेळी देण्यात आला। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यावी, शेतीमाल हमी भावानं खरेदी करावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन झालं। यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सोयाबीन फेकून निषेध व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। बचत गटाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील। जाम चौफुलीवर उपाध्याय यांचा 41 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे। प्रकाश आंबेडकरांसोबत आमची चर्चा होईल आणि आजच जागा वाटपाचा निर्णय होईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। मवियाच्या बैठकीत जागा वाटपाचं एकमत झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर आजच्या बैठकीनंतर कोणतीही बैठक होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। आज त्यांची कार्यकारिणीची बैठक आहे, आज सभा झाल्यावर अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसकडून चर्चेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांना संधी देण्यात आली। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण आहेत आणि जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून 3 नेते असतात, त्यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि यांच्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश करण्यात आला। तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर मी कामाला तयार आहे असं सूचक विधान शाहू महाराजांनी लोकसभा निवडणुकीवरून केलंय। तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज असल्याचं सूचक विधानही शाहू महाराजांनी केलं। त्यामुळे कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना आता पुन्हा सुरुवात झाली। लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, तेव्हा नवीन उमेदवार येत असल्यास आनंद असल्याचं विधान शरद पवारांनी केलं। सुनेत्रा पवार बारामतीमधून लोकसभा लढू शकतात या प्रश्नावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव जय पवार बारामतीमध्ये दौरे करतात। जय पवार यांनी बारामतीच्या ग्रामीण भागात दौरा केला। स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत जय पवारांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांनी कंबर कसली। ही निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार मनसेचे नेते वसंत मोरे यांची मदत घेणार असल्याचं समजतंय। तर वसंत मोरेंनी शरद पवारांची पुण्यामध्ये भेट घेतली। निसर्ग कार्यालयात शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभांचा त्यांनी आढावा घेतला आणि त्यावेळी मोरे आणि पवार यांची भेट झाली। स्वामी शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वात जय बाबाजी भक्त परिवारानं आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय। स्वतः शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। तर नाशिकसह आणखी 6 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केले आहेत।